आशा सेविका म्हटलं की ती गर्भवती महिलेची काळजी घेते असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं। मात्र महाराष्ट्रात एका आशा सेविकेनं गर्भवती महिलेला बेदम मारहाण केलेली आहे। ही मारहाण इतकी गंभीर होती की या गर्भवती महिलेचे दातही पडले। पाहूया नेमकं काय घडलंय या स्पेशल रिपोर्टमधून। गर्भवती महिलेला अमानुष मारहाण, आशा वर्करवर गुन्हा दाखल, किरकोळ कारणावरून पतीलाही मारहाण। विवळत पडलेल्या या आहेत राणी अथोटे आणि जखमी झालेले त्यांचे पती अजय अथोटे। ते अमरावतीच्या मेळघाटमधील डोमा गावात राहतात। राणी अथोटे गर्भवती आहेत। एका आशा वर्करने घराच्या बांधकामावरून या पती पत्नीला बेदम मारहाण केली आहे। त्यात त्यांचे दातही पडलेले आहेत। जो मारने के लिए आया था ना, वो दो लड़के थे और उसका बाप था और वो लड़के की माँ भी थी। तो पहले वो उन दो लड़के को आशा वर्कर है, फिर भी उसने मुझे इतनी बुरी तरह से मारा सर। तालाब में बेड डाला सर, तो बेड डालने के बाद में उन्होंने पानी छोड़ दिया और हमारा बेड भी खराब हो गया। उनको बोलने को गए तो उन्होंने घर चढ़ के आके मार रहे। या मारहाणीत महिलेसह पती गंभीर जखमी झालाय। त्यांच्यावर अचलपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतलंय। गुन्हा जे आहे ते मारहाण संबंधित जे हर्टचे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे दाखल केलेली आहे आणि पोलीसची प्रोसिजर प्रमाणे 4 पैकी 3 आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समजपत्र देऊन त्यांनी रवाना केलेली आहे। खरं तर गर्भवती महिलेची काळजी घेण्यासाठी आशा वर्करची नेमणूक केली जाते। मात्र गर्भवती महिलेची काळजी घेण्याऐवजी तिला बेदम मारहाणच करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।